नाण्याच्या असतात दोन बाजू, आम्ही दाखवतो दुसरीही बाजू. आम्ही सज्ज आहोत या व्यवस्था परिवर्तनासाठी. आम्ही सज्ज आहोत आमूलाग्र बदलासाठी. घेऊन आलो आहोत एक YouTube चॅनल, चाय ब्रेक कट्टा. ब्रेक नंतर पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या चर्चेला आपण पुन्हा सुरुवात करणार आहोत. तर रजताई, आपल्याला पुढचा प्रश्न माझा हा आहे की सावित्रीबाई फुले यांनी आणि महात्मा फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी अथक प्रयत्न केलेले आहे आणि आजची महिला जर पाहिली तुम्ही तर सगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाली आहे का? सगळ्या क्षेत्रामध्ये मॅडम यशस्वी झालेली आहे, पण केवळ पैसा कमावणं म्हणजे यशस्वी होणं का? कारण महिलांच्या इश्यूवर काम करताना मॅडम लावारिस प्रेतांची वाढती संख्या, यात महिलांचे प्रमाण जास्त आहे. महिलांची मानवी वाहतूक याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे. आत्महत्या करणाऱ्या बायकांपेक्षा आत्महत्येचा विचार मनात घेऊन जगणाऱ्या महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि हरवलेल्या महिलांची संख्या खूप मोठी आहे. मी शेक्सपियरच्या प्रश्नावर काम करते, जिथून महाराष्ट्र शासनाचा कारभार चालतो तिथं लाखो महिला या व्यवसायात आहे. ठीक आहे, नवीन कायदा आला, माझी लैंगिकता मी कशी वापरावी हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि लैंगिक शोषण मॅडम मठात पण होते, दर्ग्यात पण होते, मदरशामध्ये पण होते. मग लैंगिक शोषण जेव्हा बाईचं होते तेव्हा पुरुष दोषी की मी दोषी हा पुन्हा प्रश्न आहे की सबलीकरणामध्ये स्वतःची सुरक्षितता करणं तिला येतं. जेव्हा आपण एज्युकेशन देतो महाविद्यालयांमध्ये तर कशा पद्धतीने त्यांना सांगितलं पाहिजे या विषयावर? नाही मॅडम, त्यांना तर लागलेला स्पर्श आणि लावलेला स्पर्श आजकाल मुलींना कळतं. त्याला समोरच्याची नजर आणि नियत ओळखणं आलं पाहिजे आणि लैंगिक शोषणासंदर्भात त्यांना जागृत करणं खूप गरजेचं आहे. बरेचदा लैंगिक शोषण करणारा हा परिचित असतो मॅडम. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा आमच्याकडे केसेस येतात. मी अमरावती विद्यापीठाच्या विशाखा समितीवर आहे, स्त्री अभ्यास केंद्राच्या आहे आणि अनेक ज्या आहे लैंगिक शोषण होऊ नये कार्यालया म्हणून विशाखा समित्या तिथे मी आहे. तर बरेचदा मला कोणीतरी म्हणतं, विद्यार्थी म्हणते की तुला प्रॅक्टिकलचे मार्क्स मी चांगले मिळवून देईल, म्हणून मग मी मॅडम त्याच्याकडे गेले. म्हणजे एक माध्यम तज्ज्ञ म्हणून मी सांगते, इलेक्ट्रॉनिक मीडिया या प्रिंट मीडिया या सगळ्यामध्ये माध्यम तज्ज्ञ म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा लैंगिक शोषणाचे तुम्ही विद्यार्थीपणेबद्दल बोलाला, ट्युशनमधल्या लैंगिक शोषणाच्या केसेस येतात, कोचिंग क्लासमधल्या येतात, शाळा कॉलेजमधल्या येतात आणि तेव्हा विशाखा समिती भेटते, तो सॉरी म्हणतो, त्याची बदली करते किंवा त्याचा एखादा आपण पगार कापतो, पुढे काय. पण तिच्या मनात जो आहे ना ती घटना आयुष्यभर विसरू शकत नाही आणि त्या वयामध्ये झालेल्या लैंगिक शोषणाचा परिणाम हा तिच्या अख्ख्या आयुष्यावर होते. मग तिला पुरुषाची भीती वाटते मॅडम, मग तो मुलगा असो नवरा असो त्याची भीती वाटते. तर मुलांना लैंगिक शोषणाबद्दल आणि मुलींनाच का, मुलांचे पण कान टोचणे आवश्यक आहे. आम्ही कुठपर्यंत म्हणणार आहे, स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, पण 7च्या आत घरात मुलींनाच का, मुलांना का नाही? तर मुलींना लैंगिक शोषणाचा हे करणं आणि मोकळेपणाने बोलणं की आवश्यक आहे. कुठपर्यंत आपण रामायण महाभारत, कुठपर्यंत कुराण हदीस की बातें हम करेंगे, मुलांना हेही सांगा. आणि मुलीच का मॅडम, मुलंसुद्धा असुरक्षित आहे. मुलांवर सुद्धा अनैसर्गिक संबोध, रेप, समलिंगी आणि जगभरामध्ये भारत असा देश आहे तिथे भारतीय स्त्री देहाला खूप मागणी आहे. मग अरब राष्ट्र असो किंवा फॉरेनर असो. आणि प्रश्न काय होतो मॅडम, एक स्त्रीवादी लेखिका म्हणून आणि एक कार्यकर्ती म्हणून मला अफसोस हीच बात का होत आहे, आम्ही राजकारणावर बोलतो, आम्ही पर्यावरणावर बोलतो, आम्ही अध्यात्मावर बोलतो, आम्ही चित्रपटावर बोलतो, पण आयुष्याचा जो अविभाज्य घटक आहे सेक्स, त्या विषयावर आम्ही बोलतच नाही. आणि मग पोट्टी वाया गेली हे का, आपण कितपर्यंत बोलतो, आपण संवादच साधत नाही. आणि संवाद साधण्यासाठी स्पेशल क्लास घ्यायची गरज नाही हो. वेणी घालता बाई कोणाला हातनी लावू द्यायचा, कोणाला चड्डीने काढू द्यायची, कोणाला पप्पीने घेऊ द्यायची, मुलाला पण तुझ्यासोबत असं झालं तर स्परड सांगायचं, हे आपल्याला सहज करता आलं पाहिजे. आणि सगळ्या भूमिका आईनी निभाव्या, आईनी सुपर वुमन बसावं असं नाही आहे, पुरुषांनी पण बनावं. सगळ्यांना, मुलांना घरून सुद्धा मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आरोग्याच्या ज्या समस्या असतात तर त्यामध्ये महिलांनी कशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे? आरोग्य हा फक्त म्हणजे 3 लफ्ज आहे, पण आरोग्यामध्ये मॅडम सामाजिक आरोग्य, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य. मानसिक रुग्णांची संख्या खूप वाढतात. डॉक्टर सरळ म्हणतात
व्यक्त व्हा, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. बायका व्यक्त महिला होत जास्त नाही. मानसिक आजारात मानसिक असतात. आजारीमध्ये तर त्याचं कारण काय असेल? त्या बोलत नाही मॅडम, व्यक्त होत नाही आहे. मी तर म्हणते की तुम्ही बोला. मी इतकी चबरी आहे, माझी आई म्हणायची या पोट्टीचं कसं सुईतं काय माहीत, पण मी आज अशा क्षेत्रामध्ये काम आहे, मी बोलते म्हणून प्रसार माध्यमात उतरली. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम आहे तिथे बोललं पाहिजे मॅडम, कारण आम्ही अशा जगात राहते इथे बोलणाऱ्याची मातीसुद्धा खपल्या जाते आणि न बोलणाऱ्याचा मोतीसुद्धा खपल्या जात नाही. तू बोलेगी मुँह खोलेगी तभी तो जमाना बदलेगा. हम जमाना बदलने की बात कर रहे तर आपण बोललं पाहिजे. आणि हे जग बौद्धिक मुजोरी करणाऱ्या बायकांचं हे आपण हे केलं पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी 2 हात केले, बौद्धिक मुजोरी केली. आता थोडं म्हणजे मी काही ते आध्यात्मिक वगैरे नाही आहे, मी एक बंडखोर कार्यकर्ती आणि विज्ञाननिष्ठ कार्यकर्ती आहे. पण मी जेव्हा सावित्रीचा यमापासून प्राण परत आणणारा सावित्री, तिच्याकडे प्रश्न होते व म्हणून यमासोबत ती वाद घालू शकली आणि जिंकू शकली ना. हे जग मुळातच बौद्धिक मुजोरी करणाऱ्या बायकांचं आहे. ताराबाई शिंदे म्हणजे 150 वर्षापूर्वी त्यांनी ते प्रश्न, आज तुम्ही जे मला विचारता ते त्यांनी तेव्हा विचारलेले प्रश्न आहे. तेव्हा चीड आणून त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, स्त्री पुरुष तुलनात्मक अभ्यास. हे जगच मुळात बौद्धिक मुजोरी करणाऱ्या बायकांचं आहे. दुनिया को हलाने की ताकद महिलांमध्ये आहे, फक्त तिने ते व्यक्त व्हावं. मानसिक आरोग्य आहे, सामाजिक आरोग्य आहे आणि लैंगिक आरोग्य हा मला खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो मॅडम. कारण माउस शेक्स, फोन शेक्स म्हणजे एवढे घाणेरडे की वो लफ्ज भी हम नाही आपण उच्चारू शकत. पण बायका बळी पडतात. विज्ञानाने पुन्हा पुन्हा सिद्ध केलं की एखाद्या बाईला मूल न होणं किंवा मुलीच मुली होणं यात त्या बाईचा काही दोष नसतो, तरीसुद्धा सगळा दोष त्या बाईवर मारला जातो. मूल नाही होत म्हणून सोडल्या जातात, मुलगा होत नाही म्हणून तो नवरा कुठे जरी जाऊन अफेअर करतो. विज्ञाननिष्ठ भूमिकेतून लैंगिक आरोग्य समजून घेणं ही खूप आणि खूप काळाची गरज आहे मॅडम. बायका याला बळी पडतात आणि सगळ्या अँगलनी मग तिच्यावर कुठल्या तरी आदर्शाची ती बळी पडते, तेव्हा ते डिप्रेशनमध्ये जाते, ती मौन व्रत धारण करते, ती काहीच बोलत नाही. म्हणून बायकांनी व्यक्त होणं, मी तर म्हणतो नाही व्यक्त होतं तुम्ही लिहा, डायरीमध्ये लिहा. आता बहिणाबाई चौधरीने केव्हा लिहिलं, नको नको रे ज्योतिष्या, नको माझ्या दारी नको येऊ, माझं दैव मला कळे. नको नको रे ज्योतिष्या, नको हात माझा पाहू, माझं दैव मला कळे, माझ्या दारी नको येऊ. मौखिक स्वरूपात लिहिलेलं त्यांच्या मुलांनी, त्यांच्या नातवांनी मॅडम आता केलं, त्याच्यावर लोक PhD करत आहे. तुम्ही लिहा, बोला, वाचा, व्यक्त व्हा. डायरीमध्ये लिहिल्याने कसं मॅडम की म्हणजे जसं आपण खूप जेवल्यानंतर आपल्याला दाटून येतो ना, उलटी झाली की आपल्याला रिलॅक्स वाटतं, तसं असतं लिखाणाचं. तुम्ही जर लिहिलं ना तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं. म्हणून बायकांनी काहीतरी लिहा, जे काही लिहायचं असेल. शिव्या द्यायच्या तर शिव्या लिहा त्याच्यामध्ये, हासा वाटलं तर हासा, रडा वाटलं तर रडा. हे आपण लिहिलं. याच्यावर रॅप सॉंग आलं मॅडम मुंबई विद्यापीठामध्ये, ते रॅप सॉंग आणि महिलांचं जगणं त्याच्यामध्ये आले. त्या रॅप सॉंगचा एक कोर्स आला मॅडम. बायकांच्या बोलण्याला खूप किंमत आहे. आणि आता तर प्रसारमाध्यमाचं मला कौतुक करावं वाटतं. आता बिग बॉसमध्ये मॅडम कोण जास्त चांगल्या पद्धतीने भांडण पुरून उरतो त्याला पैसे भेटते. कोण तो मराठवाड्याचा, त्याला ते गेलं. म्हणजे लोकांनी त्याला नाकारलं नाही, स्वीकारलं. कारण वास्तव होतं. माझे जे साहित्य आहे मॅडम, व्याकरण शुद्धता नाही, भाषा सौंदर्य नाही, तरीसुद्धा महाराष्ट्रात PhD होत आहे माझ्या आत्मकथनावर. त्या पूर्ण विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला ते लागलं आणि त्याच्यावर मुस्लिम लेखिकेंचा आत्मकथनामध्ये त्या पुस्तकाचा समावेश झाला. मी म्हटलं सर त्याच्यामध्ये व्याकरण शुद्धता नाही, भाषा सौंदर्य नाही. कारण मला ते आणि तर भाषेकडे काही जास्त लहेजा नाही माझ्याकडे. पण ते म्हणाले मॅडम त्यात जगणं आहे, त्यात धग आहे, त्यात वेदना आहे, हे जगणं यायला पाहिजे मॅडम. तुमचा आचार, विचार आणि उच्चारात ते एकसूत्रीपणा तुम्हाला यायला पाहिजे. कारण लोक आपल्यापेक्षा हुशार आहे. लोकांना कळतं बाई पुस्तक वाचून बोलून राहिली की कामातून बोलून राहिली की गावातून बोले. लोक आपल्यापेक्षा प्रचंड हुशार आहे मॅडम. नक्कीच ताई, आपण खूप छान विचार मांडतायत की माणसाचं लिखाण हे जगण्यात असलं पाहिजे. शास्त्रशुद्ध पद्धतीने लिखाण असलं म्हणजेच लोकांना कळतं, अशातला भाग नाही आहे. ताई मला अजून प्रश्न विचारायचा की महिला आता खूप शिकलेल्या आहे, मोठ्या पदांवर आहेत, आपण मुलींना शिकवतो आहे, पण आर्थिक जे आहे ते महिलांना आर्थिकतेत स्वातंत्र्य मिळालं आहे का? आर्थिक स्वावलंबन मिळालेलं नाही. आजही बायका फक्त चेकवर सही करतात. आता तर मला वाटतं ऑनलाईन झाला सगळा पगार वगैरे. तिला तो जाण्यापुण्यापुरत्या अपडाऊन पुरते पैसे देते आणि उरलेल्या पैशाचा ते हिशोब घेते, उरलेल्या पैशात ते भाजी आणते. आजही मोठ्या घरी लग्न असलं तर त्याला विचारल्याशिवाय माझ्या घरचं लग्न आहे म्हणून मी आलमारी देतो आणि हे देतो, तो जो म्हणेल
तीच भांडी द्यायला लागतात. आर्थिक सबलीकरण अजूनही आलेलं नाही. बचत गट आला, पण मी बचत गटाच्या महिलांवर काम करते, हप्ता भरायचा आहे बाई, आणि बचत गटाच्या पैशातून तू काय केलं ग, नवऱ्याला सोडून आणलं म्हणते जेलमधून. म्हणजे तिच्या पैशाचा सुद्धा कसा गैरव्यापार केला जातो. ती कामाला जाते आणि चोरून ठेवते ती पैसे असं बांधून, तरी तो गाठ सोडून देतो आणि नाही दिलं तर तिला झोडपतो. आर्थिक सक्षमीकरण येणं खूप गरजेचं आहे. आम्ही बायकांना साक्षर करतो. अगं 4 घरं करत आहे ते नवऱ्याला 3च सांगायची. 1000 रुपये महिना देतात तर 700च सांगायचा. पैसे ठेवा तुम्ही राखून. त्यांना आर्थिक साक्षरता येणं खूप गरजेचं आहे बायकांना. नक्कीच. महिलांचं जे नेतृत्व आहे ते विकासासाठी कशा पद्धतीने कामात पडू शकतं? म्हणजे विकास तो सगळ्याच पद्धतीचा असावा. विकास होते मॅडम. आता राजकीय विकासावर जर भूमिका घेतली आपण तर बऱ्याच ठिकाणी बायका सरपंच नावाला आहे, कठपुतल्या आहे आणि नवरे सगळं काम पडतात. जसं जसं आपण जो ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आजही बायकांना विधानसभा लोकसभा समजत नाही. त्यांच्या भाषेत आम्ही बोलतो हे मुंबईचं इलेक्शन, हे दिल्लीचं इलेक्शन. मुंबईचं इलेक्शन लहान आणि दिल्लीचं इलेक्शन मोठं. आमदार, खासदार, लोकसभा, विधानसभा हे आमच्या बायकांना कळत नाही. आमच्या बायका मतं देतात. पण विकासामध्ये मॅडम जसं जसं आपण संसदेकडे म्हणजे ग्रामपंचायतीपासून संसदेकडे जात असताना टक्का हा कमी कमी होत चाललेला आहे. जग जर स्त्री शक्तीने व्यापलेलं आहे तर बायकांची दखल घेणं खूप गरजेचं आहे. पण काही रणरागिणी आहे. ममता आहे, समता आहे, जयललिता आहे, इंदिरा गांधी आहे, बेनजीर भुट्टो आहे. खूप जगभरामधल्या बायका आहेत ज्या चांगल्या प्रकारे नेतृत्व करत आहे, आवाज उठवत आहे, परिस्थितीला पुरून उरत आहे. जसे आपल्याकडच्या यशोमती ठाकूर आहे, सुलभाताई आहे. या सगळ्याच महिला आपापल्या परीने समाजासाठी, स्वतःसाठी आणि आहे. पण मॅडम जगभरामध्ये 2 सत्य समोर आलेलं आहे. जगभरामध्ये आम्ही जागतिक पातळीवर जेव्हा स्त्रीवादाचा अभ्यास करतो तेव्हा पहिलं सत्य की महिला अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून समोर येतात. शत्रू कोणतंही असो, तुम्ही इथे बसल्या, तुम्ही सुद्धा सहज तुम्हा नाही आला. आणि दुसरं सत्य, पहिलं सत्य ते हे आहे की महिला अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून समोर येत आहे, पहिलं सत्य. आणि दुसरं सत्य हे आहे इथून पुढं बायकांच्या प्रगतीला कोणीच थांबू शकणार नाही. हे 2 सत्य मॅडम स्वीकारावंच लागेल. मग ते आर्थिक विकास असो, राजकीय विकास असो, सामाजिक विकास, सगळ्या याच्यामध्ये हे आहे. महात्मा गांधीने उस जमाने में बोला की स्त्रीला नाकारून समाजाची प्रगती होऊ शकत नाही आणि झाली तरी त्या प्रगतीला अर्थ नाही. एक साधं मी तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे खूप छान कैची आहे. कैची स्टीलची आहे, मोठ्या कंपनीची आहे, ब्रँडेड आहे. पण कैचीला एकच पातं असलं तर कैची काही कामाची नाही. तुमचं घरावर घर टॅक्स तुमच्या नावाचा आहे, घरावर पाटी तुमच्या नावाची आहे, पण घरात बाईच नसली तर ते घर लॉजिंग बोर्डीने एवढं राहते. तुमचं घर सांगतं, ती रांगोळी, ते वृंदावन, ते पाणी शिंपलं, ते सडा, तुमचं घर सांगतं घरात बाई आहे की नाही. म्हणजे घराचं घर पण जसं बाईवर डिपेंड करते तसंच म्हणजे विकास सुद्धा हा बाईवरच विकास होतो. आणि सगळ्यात जास्त बजेट निघतं महिला सबलीकरणावर, महिला बालकावर. सगळ्यात जास्त बजेट हे आपल्या डिपार्टमेंटवर निघतं. तो एक वादाचा मुद्दा आहे. पैशाचं काय होतं काय होतं त्याच्यात आपण पडणार नाही आहे, पण होतो आहे मॅडम विकास. नक्कीच. आता सरतेशेवटी मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जागतिक पातळीवर काम करता, महाराष्ट्रात आपलं अनेक सत्कारांनी सन्मान करण्यात आलेला आहे. तर आता ज्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे तर यांना आपण कशा पद्धतीचा संदेश देणार की जेणेकरून महिला एक सबलीकरण आणि एक म्हणजे सावित्रीची लेक म्हणून ती पुढे आली पाहिजे? हा खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. महाविद्यालयामध्ये ज्या मुली येतात, वयात येण्याचं वय, कॉलेजमध्ये येण्याचं वय, विषमलिंगी आकर्षण आणि प्रेमाचं वय, करिअरचं वय, आणि बापाच्या डोक्यात जे असते पोट्टी मोठी झाली लग्न करायला लागते, पोट्टी मोठी झाली लग्न करायला लागते, हे सगळं टाय होतं मुलींच्या आयुष्यामध्ये. या बेसवर तिला जर चांगला गुरु, चांगला मार्गदर्शक, चांगला गाईड्स चांगला जर भेटला ना मॅडम, तिचं आयुष्य सावरू शकते. कारण बरेचदा आम्ही असं पाहतो की मुलीचा शेवटचा पेपर असते, पाहुणे पाहायला येते, पहिल्याच पाहुण्यात फिक्स होते आणि तिचं करिअर थांबतं. जेंडरची लढाई इथे सुद्धा आहे मॅडम. मुलांच्या लग्नाची घाई होत नाही, पण पोरीच्या लग्नाची घाई होते. आम्ही एवढं रूढी परंपरेला चिकटलेलं आहे. कोणाचा आजोबा आजारी, आजी आजारी, मला नातीचं लग्न पाहायचं आहे, नातवाचं लग्न पाहायचं, त्यांचं आपल्या पेपरशी काही देणं घेणं नसते मॅडम. म्हणून मुलींनी शिकणं गरजेचं आहे.
आपण विदर्भ महाराष्ट्राबद्दल रूढी परंपरावादी आपला विदर्भ, तुला काही करायची गरज नाही, 7 पिढ्या पुरून उरेल एवढा आहे. तर आम्ही तर म्हणतो की ठीक आहे, तो सुंदर आहे, श्रीमंत आहे, हुशार आहे, पण आयुष्याच्या अर्ध्या वळणावर नवरा मेला तर बाईंनी काय करावं? आयुष्याचा बी प्लॅन नेहमी तयार असावा. बी प्लॅनशिवाय आपलं आयुष्य नाही जात. कारण आम्ही अनेक केसेस पाहिल्या की तो अपघातात मरतो, तो अपंग होतो, तो आजारी होतो, एखाद्या बाईच्या केसमध्ये जातो. अनेक कारणं असतात. आजकाल तलाकाचं प्रमाण खूप वाढलं आहे. 20-20 लाख रुपये खर्च करून केलेले विवाह 20 दिवसातसुद्धा टिकत नाही असे सुद्धा आहे. तर मुलींनी स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. पैसा ही तिची ताकद राहते, हिंमत राहते. म्हणून मुलींनी कमी शिकावं पण कायम शिकावं, कोणाचा गुलाम बनून जगू नये. खूप छान ताई, आपण या ठिकाणी आलात, आपला अमोल वेळ दिला आणि अत्यंत सुंदर असं मुलींसाठी मार्गदर्शन केलं. प्रत्येक विषयाला ताईंनी योग्य पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्या वेगळ्या शैलीतून प्रयत्न केला. नक्कीच ताई, आपलं कार्य जे आहे अत्यंत असं दांडगं कार्य आहे आणि आपण पुढे पण असं महिलांसाठी कार्य करत राहावं अशा आमच्या सदिच्छा आपल्याला. धन्यवाद. मी माझ्या विचारांना विराम देताना सावित्री फातिमीला आठवण करते. नुकतेच अमृत महोत्सव झाला, स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले आणि पहिल्यांच्या स्ट्रगलवर मी 75 कडवे लिहिले. त्यातलं एक कडवं मला खूप आवडलं. अभिमानाने जगाला विचारतात बाया, अभिमानाने जगाला विचारतात बाया, सांगा पाहू असे कोणते क्षेत्र आहे जिथे आमचा वावर आणि पावर नाही. आदिशक्ती सावित्री फातिमाच्या लेकी आहे बाया, लेकी आहे बाया. खूप छान. नक्कीच आमच्या या चाय ब्रेक कट्ट्यावर आम्ही अशाच पद्धतीचे अत्यंत विद्वान असे लोक बोलवतो आणि हे चॅनल बघा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.